कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे कोण आणलंय पाहुणे? रिक्षावाला येतो. तो पण राहणार आहेत तुमच्याबरोबर? नाही नाही मग? अहो स्पेशल रिक्षा करून आणलाय त्याला मी. मग 80 रुपये ठरले होते. हा. कळलं का? हे घे 100 रुपये. चल 20 रुपये जास्त. बाप रे बाप, 80 रुपये ठरले होते, डायरेक्ट 100 देता. आज लय खुशीत दिसते जाय बापूची गाडी. हा? अहो कशाचे खुश, 80 रुपये स्पेशल रिक्षा केली आणि हे दोघं समोर बसले आणि मागच्या सीटवर इथपर्यंत सीटा भरत आले. अहो 350 रुपये कमवले हो यांनी. गंडवलं मला. काय गांडवलं रे? स्पेशल रिक्षा केली होती ना आम्ही, त्याच्यात आम्ही दोघं बसू नाही तर चौघं बसू. तुला काय करायचे? तुझे पैसे मिळाले ना, चल निघ. नाही तर काय, जा चल. हा. काय काय तुमचं काय? शिटा भरून आले तुम्ही इथं? अहो शिटा कशाला भरले तुम्ही? अहो कशाला म्हणजे त्याचा फायदा करायला. मग 80 रुपये ठरले होते ना, 20 रुपये त्याचा फायदा झाला ना. ते ठीक आहे, सगळं ठीक आहे. तुम्ही दोघेही सांगा मला, खरं सांग, तुम्ही 8 दिवसाच्या आधी या घरातून गेला होता, आता लगेच 8 दिवस होत नाही तुम्ही घरात आला, काही खास कारण आहे का असं? माझ्यामुळे म्हणजे पप्पा, माझ्यामुळे. हा. आई तुला सांगते, मला ना सकाळी स्वप्न पडलं की आपल्या इथे चोरी झाली म्हणून. ह्यांना सांगितलं तर हे म्हणले चल जाऊन मग चोरी करूया. म्हणजे जाऊन बघूया काय प्रॉब्लेम आहे का तिकडे, म्हणून आम्ही आलो. आई झाली का ग चोरी? नाही अजून तरी नाही झाली. पण आता जावई बापू आले तिनं मग होईल. काय म्हणताय तू? नाही म्हणजे होईल. आता कशी होईल बरं, जावई बापू आले ती माझं. बरं आलाय ना, जावा हात पाय धुवून घ्या, जावा. बघा ना, प्रत्येक वेळेला किती छान सोय करून ठेवतात तुमची. काय सांगू नको प्रत्येक वेळी वगैरे. एकदा ठेवलेलं उचलत पण नाही. कित्येक महिन्यापासून आप्पाट आणि ते बघे तिकडेच आहे. कस काय उचलो आम्ही? हा? अरे तुम्ही मागच्या वेळेस ते हातपाय धुवायचे साबण सुकायच्या आधी तुम्ही हजर झाला होता, काय उचलाचा आम्ही ते? अहो सासरे भाऊ काय बोलतोय तुम्ही? तुमच्याच प्रेमापोटी येतो ना आम्ही. तिकडे बघा, मायले की बघा कशा भेटल्यात. हा, बघून असं वाटतं फुलपाखरू आणि भुंगा एकत्रच चिकटले. 1 मिनिट, माझ्या पोरीला बुंगा मानायचं नाही सांगून ठेवते मी. हा आई ते तुला बुंगा म्हणले. हा हा हा. नाही नाही अहो म्हणजे प्रेम बघा ना मायले की मधलं, असं म्हणायचंय मला. धनपतराव, ओ धनपतराव, धनपतराव. अरे हो, अरे काय झालं? सकाळी सकाळी मोबाईलचा डाटा संपल्यासारखं का म्हणून ओरडून राहिले तुम्ही? एक वेळेस ते संपलं असतं ना, ते चाललं असतं, पण मला ना सगळ्याचा वैताग आलाय. हो ना तुला काका, काय ते पटपट नीट सांगा ना. उगाच पदरची वाक्य घालून डायलॉग कशाला वाढवताय? कशाचं काय म्हणजे? माझी म्हैस का भांडले का तुमच्या बरोबर? भांडायला काय ती माझी बायको आहे का? माझी खरी म्हैस. काय झालं? काल तुमची म्हणजे दूध देत नाही काय? अहो दूध द्यायला ती असायला तर पाहिजे ना. तुमचं काहीतरी ठरवा ना, काय प्रॉब्लेम आहे? ते दूध देत नाही त्याचा प्रॉब्लेम आहे की ते म्हैस आहे की नाही त्याचा प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम काय तुमचं ते सांगा नेमका. अहो तसं नाही, म्हणजे माझी म्हैस होती. मग तिचा आता रेडा झालाय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.